आहे का? वय वय देते थांब. जाता साताऱ्याला गवता साताऱ्याला चुकली न का. अरे वा नानी कुणी अरे दादा. अरे तुझा बा आहे का घरात? ए अरे उरक की. आज शेतावर जायचं नाही का? आलो आलो. चल लवकर. आईला लई चेळ झाला राव. पाटील वासकेने येईल अंगावर. चल लवकर. ए जातो मी. बा 1 रुपये दे गोळा खायला. राहू दे. हे धर. आणि आज शाळेत जाशील ना? हा 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 जाशील ना? हा. आव हा आव शेतावर घेऊन जा की. आईला राहिली का? चल ग लक्ष द्या आणि शाळेला पाठव त्याला. वय चला सदाराव येऊ का? हा. हा आणा चले. आणा पोहे. म्हणूनच गुगेडी माझी म्हणली ग जाता साताऱ्याला ग जाता. सध्या. अरे सध्या. अरे चल लवकर आवर पटपट शाळेला नाही जायचं का आई तुला? मला 1 रुपये दे तर मी शाळेला जाणार. आज काय करतोय हटवादीपणा सदा? हा? मी नाही जाणार. जा रे. तुला रुपया पाहिजे ना? हा चल मग मी देते. चल 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 लवकर. हा. शाळेत जायचंय आपल्याला. चल चल. आई मला नवीन चड्डी घ्यायचं. मला सगळे पोरं चिडवतात. घेऊ रे बाबा घेऊ. नक्की घेऊ. कधी घेणार आहे मला? किती दिवस असं म्हणणार आहे? अरे घे नक्की उद्या घेईन. हा मग तर झालं. मला उद्या पाहिजे नाही तर मी शाळेला नाही जाणार. अरे नक्की घेईन. तू जा 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 शाळेत जायचं ना तुला. जा लवकर जा. पळ पळ पळ. लवकर ये रे घरी. आणि हा हा बा. नाही म्हणलं उरकली कसा बा. हा जेवायला सगळेजण वाट बघत होती तुमची. पाटील नाही म्हणलं आबा सांच्याला दोस्तांची पार्टी ठेवली होती. हां म्हणजे जेवायला सोबतच असते तर बरं झालं असतं. हां नाही 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 मी वाट बघतो आबा. हां सगळे आमची दोस्त कंपनी आहे सोबतच बसू. हां हा वय वय ठेवू. हां काम झालं. काय वैर. हां पाणी घातलं झाडलोट केली कांदे नेले म्हणजे कामं झाली वैर. जा गोटा साफ कर आणि जनावराला चारा घाल. नाही जरा घरी काम होतं. अरे काय घरी काम होतं. आबांनी बी लाडवून ठेवलीत तुम्हाला. निघ चल. जी. आहे. हा तू आणि आबा शाळा का नाही शिकलं? गरिबीमुळे रे बाबा. पण आम्ही दोघांनी बी ठरवलंय पोटाला किती बी चिमटा लागला ना तरी तुला लई मोठा शिकवायचा. मोठा साहेब बनवायचा. अरे आम्ही नाही शिकलो पर म्हणून तर आम्हाला कुणाच्या बी शेतात जाऊन काम करावं लागते. नाही म्हणजे आता त्याचं लई वाईट वाटतंय. तुला सांगते बाळा अडाणी माणसाला ना जागोजागी आडकाठी येते. पर तू शिकशील ना? हं? शिकून लई मोठा हो. मोठा साहेब हो. हा आहे जे शिकतात ते समधिक साहेब होतात. वय समधी साहेब होत्यात. तुला सांगते जो शिकन त्योच टिकन. नाही शिकला तर भिकाला लागन. धर खापटपट. येडो. काल आला नव्हता. काय झालं त्याचं? अरे बरं नव्हतं. बरं तुझा पगार झाला का? माझं मरू दे. दिला काय द्यायचा तो? तुझा दिला का? अरे कशाचं काय ते पाटील हिशोबाला लई चोख आहे. का काय झालं? अरे मागच्या टायमाला 2 दिवसाचं खाडं होतं माझं. हां मला वाटलं खाडं कापणार नाही. हां. बराबर 2 दिवसाचं खाडं कापून मजुरी हातात ठेवली एकदम. मित्राच्या लग्नाला जाशील आणि त्याला सांगशील की पाटील आजारी आहे मी. हां शेतीचा मोठा अफसर आहे तो. तुझ्या अशा भूलथापांना बळी पडायचा नाही. आणि लक्षात ठेव पाटील शिकल्या सवरलेला मोठा अफसर आहे म्हणल्यावर तो हिशोबात कधी बी चूक करायचा नाही. बरोबर आहे बरोबर आहे. झोपलं बाई. वय मगाशी जेवला आणि रडून रडून झोपलंय पोरग. का रडून रडून का? आवकवधरनं हट्ट करतोय. नवीन चड्डी पाहिजे नवीन चड्डी पाहिजे. समधी पोरं चिडवत्यात नाही तर मी शाळेत जाणार नाही म्हणून. अहो तुम्ही काहीतरी करा ना.
नाही म्हणजे त्याची चड्डी ना खरंच लय फाटली आ. तुम्ही नवीन काहीतरी घेऊन ये ना त्याच्यासाठी. वय बोलतो मी पाटलाशी. चड्डी घ्यावीच लागेल. तुला माहिती आहे ना किती हाटवादी येते. ऐकायचं नाही तर घेतो मी त्याला चड्डी. एकुलते एक पोर आहे. साळ्यात जाईन ना माझं पोरग. हम्म. रडून रडून झोपलंय. माऊली अरे चल की. काय रे काय होते? सकाळ धरणं कणकणी भरली. काय होतंय काय बी कळना. उलट्या बी झाले. उलट्या? वय अरे जेवणात काहीतरी आलं असेल. कसलं जेवणात काही खाल्लं तर ना. काय दिवसभर पाटलाच्या शेतात राबायचं आणि संध्याकाळी त्याची घरची कामं करायची. घरी जायला उशीर होतो. झोपच नाही येळेवर म्हटलं होतास. जाऊ दे. अरे मग दवाखान्यात जाण्याचं पैसे कोण तुझा बाप देणार का? आयला वै की. हात लावायचे 50 रुपये घेतो तो. तर जाऊ दे मरू दे चल. आराम कर रे बाबा. काय बाबा कामच आता काय जोडी. आपण नाही करणार तर कोण करणार हा? जोडी गरीब माणसं. आयला ऊस आहे का काय? होय शिरपा, अरे डोक्याला हात लावून काय बसलाय हा? फुकटचा पगार उपसा येतो होय र? माझ्या काय बापाची जागिरी उतू चालली होय? अहो छोटे पाटील अहो आजार आहे तो. उलट्या त्याने बडाबडा केला ए म्हणून मामल्या, त्याच्यावरचं काम तू करतो होय र मग आता हा? मध्ये मध्ये बडबड करायची. तुझं काम कर. सगळं साफ करून निघायचं, कळलं ना? काय सगळं काम फत्ते करायचं. मी आलो पुढे जाऊन. ए शिरपा उठ, चल कामाला लाग. आणि झोपायचं असेल तर घरी जा. चल उठ उठ. अरे उठ चल. आबा आबा 1 रुपया दे ना. नाही माझ्याकडे पैसे. नाही तुम्ही खोटं बोलतात. द्या माझ्याकडे पैका नाही आहेत. गप्प जरा. द्या 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 अरे नाही म्हणलं ना पैका माझ्याकडं द्या. नाहीत. माझ्याकडे पैका निघ. मी माझ्याकडे पैका नाहीत. ऐक ऐक पैशाचं दांड नाही लावलं म्या. चल जा. मला नको तुमचा रुपया. काय झालं? अहो काय झालं बघ? कशा पायी मारलं माझ्या पोराला? हं? काय झालं? अहो बोला की. अहो तुमचं अंग तर लय गरम वाटतंय. तुम्हाला ताप आलाय? काय झालं तुम्हाला? अहो बोला की. माझ्या आधाराचं काय घेऊन बसली? अहो काय होतंय? काय झालं? त्या पाटलाच्या गाबड्या पायी माझ्या पोरावर हात उचलला म्या. आजवर कधी हात बी लावला नाही त्याला. मला माहिती आहे आठवादी आहे. समजा माहिती आहे. पर मारलं म्या. अहो तुम्ही नका काळजी करू. अहो नाही नाही लक्ष्मी, लय मोठी चूक केली म्या. हे बघा काय चूक नाही झालेली. म्या लय मोठी चूक केली लक्ष्मी. हे बघा तुम्ही शांत व्हा. शांत व्हा बरं आधी. शांत व्हा. सदा, अरे सदा.
सदा अरे उठ की राजा, अरे कवा धरणं झोपणारेस तू? ए सदा, मला अरे उठ नाही लवकर. जायचं शाळेला. अरे आज काय करतो? हे बघ मी तुझ्यासाठी खारी आणलीये चहा संग खायला. उठ 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 मला लवकर. खारी बिरी काय नाही खायचंय. अरे उठ की सदा. नको म्हटलं ना. अ, सदा ऐक ना. ए राजा, मी आज तुला शाळेत जाताना 1 रुपया देऊ का? खरंच? म्हणजे तिकडे गेलं की छान बॉबी खाशील. खरंच? हा खरंच. उठ लवकर 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 उठ 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 उठ. आणि आई, मला संध्याकाळी पाटलाच्या घरी जायचं टीव्ही बघायला. पण आधी शाळेत जायचं, अभ्यास करायचा आणि मगच जायचं. जाशील ना? हा. जा. हा, शाळेत आणि माझ्या राजा. खारी आणली हा, आहे ना? आणली ना राजा. जा लवकर जा लवकर. साधा शाळेत गेल्यावर नीट शिकायचं, मोठा अफसर बनायचं की नाही आपल्याला? ए साधा, अरे शाळेत गेलता खरं? अरे तुला सांगितलं ना पैक मागत जाऊ नका. कशाला समजासनी पैसे मागतं? कळत नाही का तुला? किती वेळा सांगायचं रे? पैशाचं झाड नाही लावलं म्या. चल जा. एवढे चिक्कू. आबा म्हणत होता ना माझ्याकडं पैशाचं झाड ना. आता मी जाऊन लावतो पैशाचं झाड. माझ्या झाडाला लय पैसे येणार. मीच लावतो आता पैशाचं झाड. माझ्या झाडाला लय पैसे येणार. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्याची. ए चंद्रकला चलनो. आईला काय हे घेतलंय उगाच पैशाने इकत अंगावर. उगाच भारी पडलं अंगावर. हा काय दादाराव, कुठं निघाली स्वारी आपली? शाळेला चालले. काय शाळेला? आईला आज दिवस उगवला. अच्छा बरोबर. मग बाकी 1 रुपये दे ना मामू. 1 रुपये पाहिजे तुला? बरं 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 देणार ना. अरे शेवटी दिलीप कुमार आहे तू. घे हा घे 1 रुपया. हा आबांना नका सांगू. आबांना सांगणार. आबांना तर पहिलं सांगणार या गालाची पप्पी द्या. आता नाही सांगणार. जावा चला नीट जावा. आणि हा असंच पळत जावा. अरे चल की काय यायला माझ्या मागायला. थांबा तिला वर्गातच टाकतो. आहे माझ्याकडे लय पैसे येणार आहे. मी आधी माझी नवीन चड्डी घेणार, मग तुला काय घ्यायचं ते घेणार. हे कुठून येणार तुझे हे पैसे? आमची अशीच गंमत आहे. बर, आपण तुला पाहिजे ते घेऊ. बरं आता झोप बरं निवांत. शान माझं बाळ. झोप झोप झोप. साधा काय करतोय? मी रोज बघतोय याच ठिकाणी पाणी घालतो तू. आबा, तुम्हाला एक विचारू का? झाडं कशी येतात? कसं म्हणजे? जमिनीत बी पेरायचं आणि त्याला खत पाणी व्यवस्थित घातलं ना की असं मोठंच्या मोठं झाड होतं. आबा, तुम्ही म्हणत ना माझ्याकडं पैशाचं झाड ना. बा, मी लावलं इथं पैशाचं झाड. तू लावलं आणि पुरलं काय? इथं 1 रुपया, इथं 50 पैसे, इथं 1 रुपया. इथं 1 रुपया 50 पैसे आणि 1 रुपया. अरे तसं नसतं गाड्या. ऐक नाही, हे नाही, पैसे. माझे पैसे, अरे ऐक माझे तर, झाड आहेत. ऐक की नाही, तुझ्या या नाही, पैशात ऐक की. अरे तुझ्या या पैशाने आहे ना मी पैशाचं झाड उगवणारं बी आणतो. खरं? हा, या पैशात आहे ना उद्या मी पैशाचं झाड उगवणारं बी आणतो. काय? हां हां. चला. पण नक्की आणायचा? अरे आणतो म्हणलं की. आता अजूनही मागच लागणार आहे का? चला आपलं शाळेला जायचंय. चला चला. उद्या नाही आणलं तर बघा. हा, हान मला धरून. चल. मामद्या चल लवकर. हा चल की.
काय तिच्या तुला आईला माहिती काय होते ते पाटलाचं गाबड कसं आहे माहितीये ना? अरे चल बिगी बिगी कळ ना बाई तुला. है की आलो की. अ आ ई ई ऊ ऊ आई ओ आऊ आहा. ए सध्या, अरे चल की पोरा, आलो आलो. चल. आहे घेऊ काय? हा चल पुढं, येतेच म्या. तू जेवली का? नाही म्या नाही जेवले, पर तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवीन. नाही नाही जेव. अहो नको, तुम्ही जेवून घ्या, म्या नंतर जेवीन. जेवून घे म्हणलेलं कळत नाही का? जेव नाही तर चारतो हाताने. नाही नाही जेवते मी. जा तू पाटलाला विचारतो, हं. पैसे घेतो आणि चड्डी घेऊन येतो त्याला. वय हं. अव आपलं लेकरू मला काय म्हणत होतं माहितीये का? आये माझ्याकडे लई पैका येणार आहे आणि त्यातनं मी स्वतःला चड्डी घेईन आणि तुला बी काहीतरी घेऊन देईन म्हणे. वय ॲग्रिकल्चरला पाठवणार आहे मी त्याला. लय मोठा ऑफिसर बनवणार आहे आमच्या पाटलाच्या पोरावानी. बर हाय हुशार पर मरणाचा हट्टी. लई हट्टी आहे, तुमच्याच गेलाय बहुतेक. हा ना. घ्या ना भाकर घ्या. कांदा आवडतो तुम्हाला, कांदा बी घ्या ना. हा कांद्याचं झाडच लावलंय तू इथं. हळू हा, चाल रे. आता आपण पैशाचं झाड लावायचं. हा? हा. आता थांब तुला दावतो पैशाचं झाड. या बाग या समध्या तुझ्या पैशाच्या झाडाच्या बिया. हा? आणि काय सांगितलंय मी? नियमित पाणी घालायचं, नियमित खत घालायचं. हा हे घे पैशाच्या थांबा. झाडाच्या बिया. थांबा पाणी देते थांबा. सदा या तुझ्या पैशाच्या झाडाच्या बिया. हा आणि काय करायचं माहितीये ना? या बिया ह्या टाकायच्या. हा आणि काय सांगितलंय मी? नित्य नियमाने रोज पाणी आणि खत घालायचं. हा तवा येतं मोठं पैक्याचं झाड. हे बघ हे दिसतंय ना, हे समज तुझं. आबा. यात तू उगवायचं पैशाचं झाड. हा? थांब हे बघ आता याला असं पाणी घालायचं बर का बघून घे नीट. हा. आबा मी करतो. कर. तू कर हा. हा धर तू कर. आता अंगाशी या. आता तुम्ही दोघं मिळून ना हे समजा पेरून घ्या आणि तू त्याच्याकडनं करून घे. हा, नक्की. नाही तर तू करशील, करू द्यायचा नाही ती. नाही हो त्यालाच करून देईन मी. बघा कसं करतोय. हे पाणी टाक, तू पण टाक. हा धर, समजा आता टाक. तूच करायचं. ओ आज तरी कामावर येणार का शिरपाराव? हा? हा. अरे वय हे म्या जातो, नाहीतर आहे ना त्या पाटलाचं गाबडं लय डेंजर आहे. वय हा माझं दोन्ही दिवसाचं खाडं कापायचं. हा? चला. हे करून घे रे. हा, चल. चला चला साधाराव. हे असं केल्यावर बघ मग कसं होतंय तुझं पैशाचं झाड. हा पण येईन ना? आहे हम्म, आहे हम्म. आहे उठ ना. अरे सदा काय रे. काय माझ्या झाडाला पैसे येणार ना? हा येतील रे झोप आता. कर सांग ना. अरे येतील तुझ्या झाडाला पैसे. झोप बरं. आपण उद्या बघायला जाऊ. हा आपण उद्या जाऊ बघायला. चल तू झोप येणार आता ना? चल. हा मी येईल रे. तू झोप आता चल झोप. आपण आबाले पण घेऊन जाऊ. हा आपण सगळेच जाऊ की. झोप आता चल. शान माझं बाळ ते.
ए सदा काय हे दर हे खा. अरे गुळण शेंगदाणे. अरे रोज गुळण शेंगदाणे खाल्ले की ताकद येते ताकद. समजला का? मामू हा तुला एक विचारू का? काय रे? पैशाच्या झाडाला नोटा आहेत का रुपये येतात? हा हा काय काय नाही काय का- नाही. काय 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 नाही काय चला नाही काय नाही. नोट येतात का डॉलर चड्डी चाल. छे अजून 4 आणे पण नाही आले. 1 रुपया कधी येणार? अजून वाढलं पाहिजे. पण येणार, माझ्या झाडाला पैसे येणार. हम्म, 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 हम्म. लक्ष्मी अगं काय वा हे दर अगं काय गहू आणलंय? आणलेत. चल निघतो. ते पाटलाचं पोरग खवळल अहो परत. पर तुमची शिदोरी. नाही राहू दे शिदोरी. आता मी परत येतो. अहो पर ऐका तरी मी काय म्हणतीये काय ते. झालं काय? अहो सदाचा मास्तर भेटला होता. आपल्या सदाला पुढल्या वर्गात टाकले त्यांनी. पोरग शिकायला लागलं. वय हाय कुठं? हे बघा हा हे काय? 160 रुपये हाय. हो आपल्या सदानं कमावलेली कमाई हाय ही. म्हणजे अहो म्हणजे आपल्या सदानं मेथी लावली होती ना, ती बाजारात इकली. हा आणि त्याचेच हे पैसे आहेत. मला म्हणला पैशाचं झाड लावतो. हे त्याचं पैशाचं झाड. सदा ए सदा आलो आलो. काय आबा? हे माझी हे बाळा हे घे तुझ्या पैशाच्या झाडाचे पैसे. बाबा पण मी रोज जाऊन त्या झाडाकडे बघा असो, पैसे काय नाही येत. बाळा तसे पैसे नसतात येत. मग त्यासाठी शेती करायला लागते. आणि त्या शेतीपासून जे पीक येतं ना हं? ते बाजारात विकल्यावर पैके येतात. होय. हे तुझ्याच पैशाच्या झाडाचं पैसे आहेत. हम्म. बरं झालं बाबा इथंच सापडलास. अरे ते पाटलाचं पोरग परत काव काव करायला आज पण उशीर झालाय. चल लवकर चल. मग द्या म्या नाही येत आज कामाला. का का म्हणजे हे बघ पैसे कसलं? 160 रुपये अरे पण कसलं? माझ्या साधाची कमाई. साधाची कमाई? अरे वय त्याने ना मेथीची शेती केली होती. बर. आणि ती मेथी बाजारात विकली त्याचे हे पैसे आले. अरे वा 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 वा. अरे एवढंच नाही तर मास्तरनी त्याला पुढच्या वर्गात टाकलाय. हा हे, क्या बात आहे. माझ मस्त वय वय चायला समज मिळेल. एक काम कर साधाराव माझा दिलीप कुमार हे ठेव. चल जाऊ का मी? मला होय, जावं लागेल होय. कामाला. सदा चल आज तुला चड्डी घेऊ. पण सगळे पैसे खर्च नाही करायचं. कार मला अजून बी आणायचं झाडाचं. वैर माझ्या लेकरा माझं पोरग. आलो मी चड्डी घेऊन येतो याला. हा पर आओ हा लवकर या. सांच्याला गोडधोड करते तुमच्यासाठी. हा वय, वय. लवकर या. आबा पाऊस पडायला लागले. पाऊस पडायला लागला. वय गाड्या हा, पाऊस पडणार आहे. हा. बघ तू नुसतं झाडं लावायचा विचार केला तर पाऊस पडणार आहे. आणि असं जर समध्यांनी विचार केला तर पर्यावरण कसं सुरक्षित आणि सुरळीत राहील. आणि नुसतं पाण्याचा पाऊस पडणार नाही काय पैशाचा पाऊस पडल. खरंच? अरे वय तर हा घे तुला 1 रुपया. मला नको तुमचा 1 रुपया. कर मला अजून बी आणायचं, अजून खत आणायचं. अजून बी आणणार अजून खत आणायचं आणि तू झाडं लावणार. हा. अगं माझी बाई ती किती कळतं ग तुला. हा मी आपलं म्हणायचो माटे आमचा साधा पण किती हुशार आहे. आता आहे ना मी तुला आहे ना मोठ्या शाळेत घालणार. आणि तिथं गेला ना तू हे शेतीचं समजा शिक्षण घ्यायचं आणि मग शेती करायची. हा आता चालायचं का? होय आबा. चला 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 कुकरू माझी बाई ती आता बघ हे समजा कसं हिरवेगार होतंय थोड्या दिवसात. हा पण आबा आपल्याला झाडापासून काय काय मिळतं? झाडामुळं आपल्याला सावली मिळते, ताजी हवा मिळते, औषधं मिळतात आणि झाडामुळं पर्यावरण बी नीट राहतंय. आबा झाडापासून एवढं मिळतात, लोक का तोडतात झाडं? अरे साधा जी झाडं कुजली आहेत, पडायला लागली
ती झाडं तोडली तर चालतंय, पण विनाकारण जी लोक झाडं तोडतात ती लय मोठी चूक करतात बघ. आणि या सगळ्या गोष्टीसाठी समद्यांनी एक मंत्र ध्यानात ठेवला पाहिजे. कोणता आबा? झाडं लावा आणि झाडं जगवा. कंचा झाडं लावा, झाडं जगवा आणि पैसा बी कमवा. हा